नाही, आज मिमिक्री मी करणार नाहीये. मी इथून पुढे अजिबात मिमिक्री करणार नाहीये. मला माहिती तुम्हाला आवडत नाही ते. असो, पण आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही पाहताय तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे 3. साडेमाडे 3चा आजचा खेळ रंगणार आहे पालघर मधल्या माहीम रोडवरील सुजाता बंगला परिसरामध्ये. या परिसराबद्दल थोडीशी माहिती घेऊयात नितीन पाटील यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार दादा, या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा. हा परिसर आणि येथील जी तुम्हाला जी घरं दिसत आहेत ती जवळजवळ 75-76 पासून वसायला सुरुवात झालेली आहेत आणि येथील आम्ही लोक जे आहोत ती एकमेकाला सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे आम्ही होळी उत्सव साजरा करतो. सर्वजण एकत्र येतात, गेम्स खेळतात. त्याच्यानंतर गणेशोत्सव आम्ही साजरा करत असतो. इथे सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये धमाल करत असतात? यस, धमालच करतो आम्ही. म्हणजे आजच्या भागामध्ये पण पूर्ण धमाल करणार? हो, धमालच करणार. नक्की नक्की. बघूयात आज किती तुम्ही धमाल करतायत ते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे 3. सुरुवात करूयात टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडसाठी. आणि त्यासाठी माझी एक मैत्रीण माझ्याबरोबर आहे. नमस्कार. नमस्कार. आयुष्या. काय? आयुष्या का? बरं, असू देत. तू माझं एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे. डोळे मिटायचे आणि मिक्स करून 3 टोकन्स द्यायची. 1, 2 आणि 3. आयुष्याने मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 47. या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 42. या आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 5. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. आपण आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडला सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर आपल्या स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. आपलं नाव? हरिभाऊ पाटील. बरं काका, तुम्ही काय करता? मी आता वाडी करतो. अच्छा, म्हणजे इकडे वाडी करणे म्हणजे शेती करणे असं म्हण. बरं, मला सांगा की मी पालघरमध्ये आल्यापासून ऐकतोय की पालघरला 15 ऑगस्टला तर सुट्टी असतेच, शिवाय 14 ऑगस्टला पण सुट्टी असते. याचं कारण काय? 14 ऑगस्ट 1942 साली इंग्रजांनी गोळीबार केला, त्याच्यामुळे ते 5 जण हुतात्मा झाले. त्यांची स्मारकंसुद्धा पालघरला बांधली गेलेली. बरं, मग त्याच्यामुळे 14 ऑगस्टला बंद असते पालघर, त्यांना श्रद्धांजली म्हणून. बरं, मग असे कुठले उपक्रम इथे राबवले जातात? श्रद्धांजली असते आणि सभा घेतली जाते. बरं, आणि या सगळ्याला तुम्ही उपस्थिती लावता? नाही, कधीतरी जाता. पण आता कधीतरी नेहमी असं म्हणून चालणार नाही. या राऊंडमध्ये तुम्हाला एकट्यालाच इथं बोली लावायची आणि यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? नम्रता वर्तक. वर्तक. मला सांगा की इकडे काय तुमचा ग्रुप वगैरे का महिलांचा? आमचा महिलांचा ग्रुप आहे. हो. काय नाव? सखी स्वाद. सखी स्वाद. बरं, म्हणजे काय याचा अर्थ सांगा ना विस्कटून. महिला बचत गटातर्फे आम्ही भोजनालय चालवतो. भोजनालय चालवतो? वा, मग काय सगळ्यांचे पतिदेव तिकडे जेवायला येतात? हो. नाही, म्हणजे कशी आयडिया कशी आली तुमच्या डोक्यामध्ये? आम्ही बचत गटामार्फत असेच कुठेतरी मेणबत्त्या मसाले असे करता करता आमच्या डोक्यामध्ये एक योजना आली आणि त्याच्यामार्फत आम्ही हे भोजनालय चालू केलं. खूप पौष्टिक आहार असतो? अरे वा, मला आलंच पाहिजे, म्हणजे जरा तब्येत तरी सुधारेल माझी. अवश्य. नक्की येऊ ना मी? अवश्य. बरं, मला सांगा की प्रत्येक वेळेला हे सगळं महिला मंडळ प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही एकत्र असता? हो. नक्की. पण आता या कार्यक्रमामध्ये तुमच्याबरोबर हे महिला मंडळ येणार नाहीये. तुम्हाला एकटीलाच इथं किंमत सांगायची आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव लता रमेश कोळी. आणि आपण काय करता? मी सर्व्हिस करते MSCB मध्ये पालघरला. पालघरमध्ये किती वेळा लाईट जाते? काय नाही, सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत शटडाऊन असतो बस. हां, आणि नंतर नाही. मग काय प्रॉब्लेम पावसाच्या ह्याच्यात आले तरच.
तरच. बाकी एरवी नाही कधी. पण मग तुम्हाला अशा मैत्रिणी म्हणतात का हो, काय लाईट का घालवली आत्ता वगैरे सारखं नाही सारखं? नाही, त्यांना सर्वांना शटडाऊनचा टायमिंग पाठ आहे ना, त्यामुळे कोण काय सांगत नाही. पाठ झाले आता काय बोलणार आणि त्यामुळे मैत्रिणीच असल्यामुळे काय बोलू शकत बोलू नाही. शकत नाही, मिस्टर कारण काय सगळे करतात? प्रॉब्लेम बिलांचे माझ्याकडेच येतात ना, त्यामुळे मला काय बोलू शकत नाही त्या. मग सगळे प्रॉब्लेम तुमच्याकडे सॉल्व्ह करायला. हो. आणि बिलं भरायची म्हणा किंवा काय रिडिंगचा प्रॉब्लेम असेल काय असेल तर माझ्याकडे येतात, त्यामुळे जास्त काय तक्रार घेऊन येत नाहीत. बर. आणि मिस्टर काय करतात? माझे मिस्टर पण MSc इंजिनियर आहेत, असिस्टंट इंजिनियर. MSc देत. आता कोण कुणाकडे कंप्लेंट करणार? कोण करतं कुणाकडे कंप्लेंट? कोणी नाही करत. कोणी नाही ना करत. कोणीच आता इथं पण अजिबात तक्रार न करता मी दिलेल्या वस्तूची किंमत तुम्हाला सांगायची आहे आणि यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील वर्तकताई, त्याच्यानंतर पाटील काका आणि सर्वात शेवटी कोळीताई. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कप सेट. पांढऱ्या व करड्या रंगाचे नाजूक डिझाईन असलेल्या या कपबशा सिरॅमिकच्या आहेत. या कपबशांबरोबर एक आकर्षक स्टँडही आहे. या कपबशा डिशवॉशर सेफ आहेत. या कपबशी सेटची पहिल्यांदा बोली लावतायत वर्तकताई. वर्तकताई, हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. नीट बघून घ्या. काय किंमत आहे? 1356. ठाम आहे या मतावर की नक्की. लिहून टाकायची ही किंमत? हो. लिहूयात मग. पाटील काका, आता तुम्ही याची किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे. काय किंमत आहे? 1357. किंमत बदलायची आहे? नाही बदले. नाही बदलायची अजिबात. नाही. पाठीमागे काय वाटतंय? बरोबर आहे. सगळेजण बरोबर आहे म्हणतात. काय करायचं? लिहून टाकायची ही हो किंमत? हो. लिहूयात मग. कोळीताई, हे घ्या 5 अंक आणि या 5 अंकांमधले 4 अंक वापरून याची किंमत ठरवा. काय किंमत? 1365. 1365. मग काय किंमत बदलायची परत एकदा? काहीच असू देत? नाही, तीच राहून. तीच असू देत. बरोबर आहे ना? मग लिहून टाकायचे? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कप सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा वर्तकताईंनी सांगितलेली किंमत आहे 1356 रुपये. त्यानंतर पाटील काकांनी सांगितलेली किंमत आहे 1357 रुपये. आणि सर्वात शेवटी कोळीताईंनी सांगितलेली किंमत आहे 1365 रुपये. पाहूयात या कप सेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1395 रुपये. त्याच्या जवळची किंमत सांगितली ती कोळीताईंनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. काय खूप असं भरून वगैरे आलंय का तुम्हाला? का नाही असं काय? भरून नाही, आनंद झाला. बर, काय भरून नसलं आलं तरी याच्यात चहा चहा भरून पाठवून देईन. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मी देणार आहे आकर्षक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न फार सोपा आहे. आजचा प्रश्न असा आहे, इवलासा गडू राहून राहून लागे ओरडू म्हणजे कोण? याचं उत्तर इतक्यात फोडू नका. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला. आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी ऋषिकेश माझ्याबरोबर आहे. ऋषिकेश, मला यातले 3 टोकन्स काढून दे. डोळे मीठ मिक्स करायचे आणि 3 टोकन्स काढून द्यायची पटकन. 1 2 आणि 3. ऋषिकेशनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 3. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 4. अभिनंदन. या. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 34.
आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. आपण आपल्या राऊंडला सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर आपल्या स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मनीषा मनोहर वर्तक. बरं, वर्तक ताई, तुम्ही काय करता? स्वाद भोजनालय चालवतात. स्वाद भोजनालय चालवता. तर सगळ्या जणी मिळून चालवता ते? हो. बरं, आणि मिस्टर काय करतात? इलेक्ट्रिकचं दुकान आहे. इलेक्ट्रिकचं दुकान आहे. मग घरी आल्यावर काय लाईट मध्येच खात असतील ना? हो. काय बल्ब ट्यूब खातात? का स्वाद भोजनालयातच खातात? नाही, दोन्ही खाते. आणि तुमचं डोकं? तेही कधी कधी खातात डोकं? स्वाद भोजनालयामध्ये जास्त उशीर झाला तर मग काय ओरडतात? जेवण नाही झालं, काम नाही झालं घरातलं. हो का? बरं, आता त्यांचं जर तोंड बंद करायचं असेल ना, तर आज तुम्ही खरेदी इथनं जिंकलाच पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? सरोज नितीन पाटील. पाटील. नितीन पाटील, कुठेतरी नाव ऐकलंय मी. हो, मगाशी होते ना इथे, तुम्ही काका 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 म्हणत होतं ते. मग काय तुम्हाला आवडलं नाही त्यांना काका म्हणलं ते? आवडलं ना. आवडलं. बर, ते कसे काय आवडले तुम्हाला? म्हणजे किती मन मोकळ्या हसल्याच बघा त्या. का जुने दिवस आठवले का केस असतानाचे? हो. बर, मग काय झालं होतं त्यावेळेला? काय नाही, ते बघायला आले होते आणि झाली पसंती. कुठे? त्यांच्या आत्ते बहिणीकडे. कुठे? गाव कुठलं? बोईसरला. बोईसरला. आणि मग ते कोणी सुचवलं होतं? त्यांनीच, त्यांच्या आत्ते बहिणीनेच. त्यांच्या आत्ते बहिणीने सुचवलं होतं. मग ते तुमच्याशी ओळख कशी काय? त्या आत्ते बहिणीचे मिस्टर आणि मी एका ठिकाणी आम्ही जॉब करत होतो. अच्छा, म्हणून त्यांनी सुचवलं. बरं, मग काय जावांबरोबर पटतं? हो. हो. काय करतात त्या? त्याही गृहिणी आहे, मीही गृहिणी आहे. आता बरं, मग काय तिघी मिळून किती? दोघी जणी आहेत. मग दोघी मिळून काय करता? उपक्रम राबवता काय? स्वाद भोजनालयात जाता? नाही, घरी मुलांचा अभ्यास आणि त्याच्यातच आमचा वेळ जातो. सगळा वेळ त्याच्यातच जातो. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? नीता प्रवीण पाटील. तुम्ही काय करता? मी पण स्वाद भोजनालयामध्ये आहे. स्वाद भोजनालय, इतकी उत्सुकता वाढवली ना आता मला खरंच जाऊन आज जेवलं पाहिजे तिकडे. आज नाही, उद्या. बरं, मला सांगा काय काय मेनू बनवता तिकडे? फिश असतं, पॉपलेट फ्राय वगैरे. बरं, पहिले फिशच सांगितले. चिकन असतं आणि व्हेज पण असतं. बरं, मग ते सगळं खरेदीपासूनचं काम कोण करतं? मी जास्त. बरं, मला सांगा की स्वाद भोजनालयामध्ये तुम्ही सगळ्याजणी एकत्र काम करत असता. हे काम करताना काय धमाल होत असते तिकडे? असं धमाल म्हणजे काय नाही, म्हणजे असं गप्पा मारता मारता कांदा चिरत असतं आणि बोलता बोलता हात कापतो. नम्रता वर्तकचा हात नेहमी कापत असतो. नेहमी कापत असतो? नेहमी, रोज. का? कारण ती घाई खूप असते, म्हणजे खूप घाई करते असते ती. बरं, मग काय भाजणं वगैरे असं चालू असतं? पॉपलेट फ्राय करणं तिचा अख्खा हात भाजला होता एकदा. बरं, मग किती काय हे बघितलं? गप्पा मारत मारत जेवण बनवणं असंच होणार असतं पण जेवण आमचं. बघा किती सगळे आता पेटलेत सगळे ते किस्से सांगण्यासाठी. एक किस्सा सांगा असा जबरदस्त. आमचे कस्टमर जेवायला बसले होते आणि त्यांना भात हवं होतं. आमचा कुकर उघडत नव्हता. आम्ही आमच्याकडचा कोयता घेतला आणि कोयत्याने झाकण खोललं. कोयत्यानी झाकण खोललं. आता या कोयत्या माझ्या मानीला लावायच्या आत मी यांना शुभेच्छा देतो. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे आणि या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. लक्षात ठेवा, खरेदी 1 मिनिटामध्ये करायची आहे. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 900 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आत्ता 3:30. सुरुवात करा पटपट. 1 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे. ग फाडाफाडी, लवकर 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 लवकर. 900 रुपयांची खरेदी करायची तुम्हाला, लवकर. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूया कोणी किती खरेदी केली आहे ते. नीता पाटील यांनी केलेली खरेदी आहे 270 रुपयांची. त्यानंतर मनीषा वर्तक यांनी केलेली खरेदी आहे 415 रुपयांची. आणि सरोज पाटील यांनी केलेली खरेदी आहे 710 रुपयांची, जी आपल्या बजेटच्या जवळ जाते. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन. धन्यवाद. काय लगेच काका पळवून नेतो ते खरेदी. भाज्या खूप महाग आहेत ना त्यामुळे. बरोबर, म्हणजे असं एकदम झडप घातली त्यांनी. बरं आता तुम्ही झडप घालून ठेवा, कारण का याच्यानंतर जॅकपॉट राऊंड साठी सुद्धा तुम्हाला खेळायचंय. हे काकांकडे सुपूर्त करा, देऊन टाका काकांना. काका या लवकर. गेलं आपलं सुरक्षित हातामध्ये गेलेलं आहे साहित्य, काळजी करू नका. आता जॅकपॉट राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण जॅकपॉट राऊंड कडे वळणार आहे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, इवलासा गडू राहून राहून लागे ओरडू म्हणजे कोण? थांबा, तुम्ही विचार करत राहा. आपल्या अंदाजे कितीच्या विनर कोळीताई आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या पाटील काकू दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. एव्हाना तुम्हाला माहित झालंय की जॅकपॉट राऊंडमध्ये जर चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यासमोर जे स्ट्रॉ ठेवलेले आहेत त्यातला एक स्ट्रॉ पहिल्यांदा तोंडात धरायचा आहे आणि बाकीचे स्ट्रॉ त्या पहिल्या स्ट्रॉमध्ये गुंफत जायचं आहे आणि एक मोठी लाईन बनवायची. जो सगळ्यात मोठी स्ट्रॉची माळ बनवेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघी तयार? सगळेजण तयार? सगळेजण? दोघंही तयार आहेत ना? सुरुवात करायची. 3.5 थांबा थांबा थांबा. बघा निकाल स्पष्ट आहे, तरी सुद्धा मी स्ट्रॉ मोजून दाखवतो. बघू, 1 आणि 2 स्ट्रॉ कोळीताईंनी जमा केलेले आहेत आणि इकडे 3 सोडा तोंडातून. 1 2 आणि 3. त्यामुळे सरोज पाटील यांना मिळते संधी चावी निवडण्याची. हिरवी चावी की लाल रंगाची चावी? कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या रंगाची. हिरव्या रंगाची चावी. नक्की? का? असंच हे कुठले तरी निवडायचीच आहे म्हणून त्यातली हिरव्या रंगाची. हिरव्या रंगाची चावी. लाल नाही? नाही. कुठली चावी निवडणार? हिरवी. हिरवी निवडा. पाटील काकूंनी निवडलेली आहे हिरव्या रंगाची चावी, त्यामुळे कोळीताईंना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाच्या उपविजेता ठरलेल्या आहेत कोळीताई. त्यांना मिळाले लिंब. अभिनंदन. या लिंब. आता या लिंबांचं काय करणार? सरबत. सरबत. आणि कोणाला प्यायला देणार? तुम्हा सगळ्यांना. सगळ्यांना देणार ना? मग एवढे लिंब दिले मग सगळ्यांनाच होणार तो सरबत. म्हणूनच मुद्दामून दिलेले ते, मला सुद्धा सरबत मिळावं म्हणून. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेता ठरलेल्या आहेत पाटील काकू. त्यांना मिळालाय मोबाईल. अभिनंदन. धन्यवाद. ते बघा काय हे सारखं बोलतात मध्ये मध्ये. हा घ्या मोबाईल तुमच्या ताब्यामध्ये. आणि मगाचपासून मला म्हणतात काकू म्हणू नका, काकू म्हणू नका. काय हे प्रकरण? काही नाही, आता त्यांना काका सांगितलं, मला काकू म्हटलं, काही हरकत नाही माझी. काही नाही, पण त्यांना हरकत आहे. ते म्हणतात काकू म्हणायचं नाही. बरं असो, आता ते बघा ते काय लाजलेत खूप. आता मला सांगा, या मोबाईलवर पहिल्यांदा फोन कुणाला करणार? पुन्हा जी मराठीलाच SMS करेल मी याच्यावर. 3:30 क्या बात आहे. काकूंसाठी जोरदार टाळ्या. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, इवलासा गडू राहून राहून लागे ओरडू म्हणजे कोण? थांबा थांबा थांबा. तुम्ही या इकडे, या पुढे या, इथे या. तुमचं नाव? पंढरी आनंद वैती. आणि उत्तर? कुकरची शिट्टी. नाही. हा तुम्ही या. तुमचं नाव? धनश्री वैद्य. आणि उत्तर? मोबाईल. नाही. घड्याळ. बेडूक. काजवा. तोंड. रातकिडा. घराची घंटा. घंटा अचूक उत्तर आहे. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन.
बघितलं, तुम्हाला सुद्धा अशीच बक्षिसं मिळवायची असतील तर तुम्हाला 3:30 मध्ये सहभागी व्हावं लागेल. हो 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 करेक्ट. अशाच जावांना अजून खेळायचंय भरपूर.